NH-48 वर निष्काळजीपणा उघड. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने काही ठिकाणी अपघात टळले जरी असले तरी अपघात नेहमी होत असतात आणि याला कारणीभूत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सह ठेकेदार आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 यावर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झालाय. तवा ब्रिज परिसरात जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सुरक्षेचा आदर्श निर्माण केलाय. पूर्वी या ठिकाणी जड सिमेंट बॅरिगेड्स रस्त्यावर ठेवण्यात आले होते, मात्र त्यावर कोणतेही रिफ्लेक्टर किंवा रेडियम चिन्ह नव्हते. परिणामी रात्रीच्या वेळी वाहन चालकांना हे बॅरिगेड्स अजिबात दिसत नव्हते आणि मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असताना रेझिलियंट इंडिया या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. हरबंसिंग नन्नाडे, रवीश नाचन, मयूर ठाकूर, महेश धोडी आणि मयुरी वर्मा यांनी संयुक्तपणे या धोक्याची दखल घेतली आणि स्वतः बॅरिगेड्सवर रिफ्लेक्टर बसवून प्रशासनाचं लक्ष वेधलं. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांनी चूक मान्य केली आणि तात्काळ सुरक्षेचे उपाय राबवले. आता या ठिकाणी हलके प्लास्टिक बॅरिगेड्स आणि स्पष्ट रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहेत, जे रात्री लांबूनही सहज दिसतात. मात्र या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. ज्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना लाखो रुपयांचा पगार दिला जातो त्यांच्याकडूनच अशी निष्काळजीपणा का होतोय? रस्त्यावरील अपघात आणि त्यानंतर कुटुंबावर होणारे परिणाम याचा विचार करून काम करणे ही त्यांची जबाबदारी नाहीये का? दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत असून त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते. जवळ ब्रिजचं काम अतिशय संथ गतीने असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे तात्काळ काम जलद गतीने सुरू करून वाहतूक कोंडी सोडवावी अशी प्रवाशांनी मागणी केली. तर महाराष्ट्रातील डहाणूमधील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेची यात्रा हा उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांना, यात्री व भक्तगणांना मोठा त्रास होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा रेणेवर आलाय आणि आता प्रशासन यापुढे किती सजग राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.